नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. तुम्हाला माहिती आहे की माझं उपोषण आज सुरू आहे आणि पुरुषाचा माणूस करूया हे जे कॅम्पेन आहे ते कॅम्पेन आपण सुरू केलेलं आहे. एका अर्थानं हे आंदोलन आहे, सत्याग्रह आहे. हे उपोषण सुरू व्हायचं कारण असं आहे की मुळामध्ये ज्या पद्धतीनं जी घटना घडली कोपर्डीमध्ये, नगरमध्ये ज्या प्रकारची घटना घडली त्यानंतर आपण सगळेच अस्वस्थ झालो आणि ही अस्वस्थता काही केलं तरी कमीच व्हायला तयार नाही आहे. चर्चा सुरू आहे जातीची, चर्चा सुरू आहे बाकीच्या राजकारणाची, पण अशा वेळी मुळामध्ये ज्या पद्धतीनं हा बलात्कार झाला, ज्या अमानुष पद्धतीनं हे सगळं घडलं त्यानंतर मात्र अस्वस्थता सगळीकडेच वाढलेली आहे. आणि त्यामुळे इतके दिवस घडूनसुद्धा अद्यापही एक सुन्नता आहे, महाराष्ट्र सुन्न झाला आहे आणि मोठा धक्का बसला. या धक्क्यातनं सावरणं खरंच कठीण आहे. मला स्वतःला व्यक्तिशः गेले काही दिवस मी कमालीचा अस्वस्थ आहे आणि म्हणून मी जे काल म्हटलं होतं की तुमच्यातलं श्वापद जे आहे ते श्वापद मारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण केवळ मेणबत्त्या नाहीत जाळायच्या, आपण आपल्यातलं श्वापद जाळलं पाहिजे. आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही पुरुषाचा माणूस करूया असं कॅम्पेन सुरू केलं. तो हॅशटॅग जो आहे तो सुरू केला आणि त्याच्यानंतर जेव्हा उपोषणाच्या अनुषंगानं मी काल आवाहन केलं की मी उपोषण करणार आहे, उद्या म्हणजे आज उपोषण करणार आहे आणि पुरुषाचा माणूस करूया हे जे कॅम्पेन आहे हे कॅम्पेन अधिक सक्षम करणार आहोत आम्ही. त्यानंतर मला अक्षरशः शेकडो हजारो लोकांचे मेसेज आले, फोन आले, मेल आले की आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. खरं म्हणजे मी उपोषण करणार आहे म्हणजे प्रत्येकाने केलं पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नव्हती. शिवाय मी उपोषण करणार आहे म्हणजे रस्त्यावर जाणार आहे असंही नव्हतं. मी ऑफिसमध्ये असणार आहे, घरी असणार आहे, पण उपोषण करणार आहे. पण तरीसुद्धा अनेकांनी स्वतःहून फोन केले आणि सांगितलं की आम्ही उपोषण करतो आहोत, आम्हीही अन्नत्याग सत्याग्रहामध्ये सहभागी होत आहोत. हे सगळं सुरू आहे. एकीकडे ही सुन्नता, विषण्णता, त्याच्यावरचे काही उपाय हे सगळं सुरू आहे. पण त्याचवेळी या सगळ्याचा एक पदर जो आहे तो राजकारणाशी निगडीत आहे. म्हणजे काल जी आपण चर्चा केली होती ती चर्चा प्रामुख्याने काय होती तर ती चर्चा होती की पुरुषाचा माणूस करूया म्हणून मुद्दाम पुरुष पॅनलिस्ट मी बोलवले होते आणि ते सांगत होते की आमचं श्वापद का होतं, पुरुषाचं श्वापद का होतं आणि पुरुषाला माणूस करण्यासाठी आणखी काय काय करावं लागणार आहे. पण शेवटी कुठलीही चर्चा राजकीय होते, ती व्हायला पाहिजेसुद्धा. आणि राजकारणाच्या अनुषंगानं, राजकीय इच्छाशक्तीच्या अनुषंगानं जे घडतं आहे ते काही फार चांगलं चित्र नाही आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे, विरोधक ज्या प्रकारे तुटून पडलेले आहेत, विरोधकांचे सगळेच मुद्दे बरोबर आहेत अशातला भाग नाही आहे. पण एकूण हे प्रकरण हाताळताना यंत्रणा, प्रशासन, शासन, सरकार हे यांची कार्यक्षमता जी आहे ती दिसत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढा मोठा आक्रोश असतानासुद्धा या कोवळ्या मुलीचा हा आक्रोश ऐकूच येऊ नये, एवढी बधिरता, एवढी संवेदनशून्यता आपल्या सिस्टमला आली आहे का, आपल्या सरकारला आली आहे का, आपलं प्रशासन, आपलं सरकार एवढं संवेदनशून्य झालेलं आहे का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळामध्ये ज्या ठोसपणे, ज्या ठामपणे या सगळ्या गोष्टींबद्दल प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, घडायला पाहिजे, ते घडलेलं नाही आहे. मुळामध्ये अद्यापही मुख्यमंत्री स्वतः त्या गावामध्ये गेलेले नाहीत. ज्या गोष्टी घडायला पाहिजे, जे करायला पाहिजे ते केलं जात नाही आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जे म्हणत आहेत त्यांची टीका जी आहे ती टीका केवळ विरोधकांची टीका म्हणून बघता येणार नाही. खरंच त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. एकूणच अशा प्रकारच्या घटनांनंतर ज्या प्रकारची संवेदनशीलता, ज्या पद्धतीची संवेदनशीलता अपेक्षित आहे ती दिसत नाही आहे. आणि म्हणून आजचा जो मुद्दा आहे चर्चेचा तो वेगळा आहे. काल आपण पुरुषांशी बोलत होतो. आजची चर्चा जी आहे ती राजकीय प्रवक्त्यांच्या सोबत मी बोलणार आहे. राजकीय पक्षांचे प्रवक्ते असणार आहेत आणि माझा मुद्दा असा असणार आहे की खरोखरच हे सगळं जे घडतं आहे हा आक्रोश ऐकू पण येऊ नये आपल्याला. एवढे आपण बधीर झालेलो आहोत का, एवढे आपण संवेदनशून्य झालेलो आहोत का. आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. आज मी राजकीय पक्षांचे सगळे प्रवक्ते बोलावलेले आहेत या चर्चेमध्ये आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यासुद्धा माझ्यासोबत असणार आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या नीलम गोऱ्हे आपल्यासोबत असणार आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्या सुशेबेन शहा या आपल्यासोबत असणार आहेत. आणि राज्य महिला आयोगाच्या आताच्या अध्यक्षा विजया रहाटकर या औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा
सुरू करायची आहे की एखाद्या कोवळ्या जीवाचा आक्रोशसुद्धा ऐकू येऊ नये, एवढी संवेदनशून्यता आपल्या व्यवस्थेला आली आहे का, एवढी बधिरता आपल्यामध्ये आली आहे का? आणि हे सगळं सुरू करताना सुरुवातीला मला जायचं मुद्दाम विजया रहाटकरांकडं, कारण विजया रहाटकर यांचं जे पद आहे, जरी त्या भाजपच्या कार्यकर्त्या असल्या, नेत्या असल्या, तरीसुद्धा त्यांचं आत्ताचं पद हे याच्या पलीकडचं महिलांशी निगडीत महिला आयोग हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे विजया रहाटकर, मला सांगा की मुळामध्ये जे घडलं तुम्ही कसं बघताय, तुमचा टेक काय, तुम्ही सुरुवातीला सांगा, त्यानंतर मी चर्चेला सुरुवात करतो. माझ्या दृष्टीने ही घटना ही अत्यंत चिंताजनक अशी ही घटना आहे. याचं कारण असं आहे की आपण जे सांगितलं की माणसामध्ये किती मोठं श्वापद असावं की ते त्या व्यक्तीला अत्याचार तर करतो, पण त्या अत्याचारासोबत तिचा जीव पण घेऊन मोकळा होतो. तर त्यामुळे ही जी घटना ही अत्यंत चिंता करण्यासारखी अशी ही घटना आहे. ह्याच्यामध्ये यंत्रणांनी सक्षमपणे काम करायला हवं, हा एक भाग आहेच आहे. यंत्रणांनी काम केलं सुद्धा पाहिजे. त्यामध्ये पोलीस असेल, प्रशासन असेल, प्रत्यक्षामध्ये राज्य सरकार असेल, विरोधी पक्षाची माणसं असतील, महिला आयोग असेल. पण याच्यासोबतच समाज म्हणून आम्ही आज काय बघतो आहे, या घटनेकडे कसं बघतो आहोत, समाज म्हणून आम्ही काही विचार करणार की नाही करणार. जी मूळ गोष्ट आहे की त्या माणसाच्या मनावरचे विचार काय येतात, ज्या विकृतीनं तो वागतो आहे, त्या विकृतीचा आम्ही विचार कधी करणार आहे. आणि ज्या वेळेला सरकारी यंत्रणा सक्षम करणं, कायदे सक्षम करणं, पोलीस यंत्रणा सक्षम करणं आणि सगळ्यांनी एक दिलानं याचा मुकाबला करणं, ह्याच्यासोबतच समाजामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती येत आहेत त्या वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याकरता पुन्हा सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन त्या प्रवृत्तींचा विरोध करणं, करण्याकरता प्रयत्न करणं. जेव्हा आपण हे सगळं करू त्याच वेळेला अशा प्रश्नांना आपल्याला उत्तर मिळू शकेल असं मला वाटतं. विजया रहाटकर, हे अगदी बरोबर आहे, पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ज्या यंत्रणेचा उल्लेख केला, तुम्हाला असं वाटतं का की एकूण आपली यंत्रणा अपयशी ठरते अशा सगळ्या गोष्टी घडल्यानंतर? आणि ज्या प्रकारच्या संवेदनशीलतेनं आपण व्यक्त व्हायला पाहिजे, आपण पुढे आलं पाहिजे, तशी संवेदनशीलता दिसत नाही एकूण यंत्रणा म्हणून, असं काही वाटतं का? मला असं वाटतं की यंत्रणांनी संवेदनशील असायला पाहिजे. या प्रकरणामध्ये थोडं अजून पण संवेदनशील झालं असतं तर अधिक जास्त बरं झालं असतं. पण याचा अर्थ असा होत नाही आहे की यंत्रणांनी काम केलेलं नाही आहे. मी आयोगाची अध्यक्ष म्हणून बोलते, त्यामुळे काही कोणाची बाजू किंवा विरोध करण्याचा काही विषय नाही आहे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं असेल तर आरोपींना अटक झालेली आहे. या अटक झालेल्यासोबतच आता हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मागणी होती की उज्ज्वल निकमांनी हा खटला चालवावा, तेही मान्य झालेलं आहे. आणि जी आर्थिक मदत मनोधैर्य असेल किंवा मुख्यमंत्री निधी असेल ती पण दिली गेलेली आहे. अर्थात हे जरी सगळं केलं तरी त्या कुटुंबाचं जे नुकसान झालं आहे, जी मुलगी गेलेली आहे ती काही परत येणार नाही आहे. पण यंत्रणांनी हे सगळं होण्याकरता प्रयत्न केलेला आहे, काम केलेलं आहे. पण तरीही विजया रहाटकर, तुमचं असं म्हणणं आहे की आणखी संवेदनशीलता आवश्यक होती, याचा अर्थ कुठेतरी कसूर आहे. डॉक्टर नीलम गोऱ्हे, तुम्ही मला सांगा की मुळामध्ये घटना अतिशय भयानक आहे, अस्वस्थ करणारी, हे सगळं खरं आहे, पण ज्या पद्धतीनं यंत्रणांनी जे करायला पाहिजे ती संवेदनशीलता दिसली का? काय काय वाटतं? मला असं वाटतं की हा काही फक्त एका घटनेची चर्चा विधिमंडळात किंवा कुठेही होऊ शकत नाही, वाहिनीवर असेल किंवा समाजामध्ये असेल. या अमुक एका घटनेमध्ये पोलिसांनी आरोपी पकडलेले आहेत, घटना घडल्या पोलीस अधीक्षक तिथे गेलेले आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे संजय की आज तुम्ही उपोषण केलं, पुरुषांना जागृतीसाठी प्रयत्न केले, ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. पण बघा, आज मी सभागृहात सुद्धा उल्लेख केले, कोल्हापूरमध्ये पल्लवी हिनी 27 जूनला गुंडांच्या, नागपूरला बबिता शेंडे 20 मे 2016ला गुंडांच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. कल्पना गिरीचा 3रा स्मृतिदिन आहे, तिच्या म्हणजे जवळ आलाय तो स्मृतिदिन, तर तिच्या केसमध्ये सुद्धा अजूनही 3 वर्ष झाले खटला आहे. मूळ मुद्दा काय, प्रत्येक घटनेमध्ये सरकारने असं केलं, परंतु नागपूर घ्या, महेश सत्तूर नावाच्या जन्मठेपेच्या आरोपींनी 23 मे 2016ला रामटेकला कांद्री गावामध्ये मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला, त्याच्यात तिची बोटं तुटलेली आहेत.
त्याचबरोबर नागपूरला 20 एप्रिल 2016ला MIDC परिसरामध्ये गाडीतून अपहरण करून मुलीला पळवून नेण्यामध्ये आले. लातूर, उस्मानाबाद इथे सुद्धा मुलींच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या झाल्या. त्यामुळे आत्महत्या किंवा खून होणं या दोन्हीच्या मध्येच वाटचाल चाललेली दिसते. ठीक आहे, मसूच्या वगैरे आता मुली सगळ्या जायला लागल्या शाळेमध्ये. आणि त्यामुळे मला प्रश्न काय वाटतो की या घटनेमध्ये आज मी सभागृहात असं म्हटलं की 3 महिन्याच्या आत निकाल लागावा हे अपेक्षित ठेवावं. नुसतं द्रुतगती न्यायालय आपण म्हणतो, पण माझ्याकडे आज अशी केस आहे की 10 साली झालेली घटना, बीड जिल्ह्यातला सामूहिक बलात्काराची केस, औरंगाबादच्या मोका कोर्टामध्ये केस चालू आहे. सभागृहामध्ये बोलत असताना मी केसचा नंबर सुद्धा सांगितला. केस मोका स्पेशल केस 2/10 अंबोरा बीड. आणि आर्मीमधली ऑफिसर बाई आहे जिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. तर 6 वर्ष खटला चाललेला आहे. त्यावेळेला असंच सभागृहात आम्हाला आश्वासन मिळालं, मोका कोर्ट झालं, सरकारी वकिली बाई चांगल्या मिळाल्या त्या. पण 6 वर्ष झाली निकालच लागलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे होतंय काय की ही मुलगी तर जीवानीशी गेलेलीच आहे या कोपर्डे गावातल्या केसमध्ये. आणि त्याखेरीज यंत्रणामधली मूलगामी सुधारणा आणि कायद्यांमधले सुद्धा काही बदल आत्मसात जोपर्यंत होत, शिक्षा जोपर्यंत मोठ्या प्रमाणात झालेल्या दिसत नाहीयेत, तोपर्यंत एकामागोमाग एक असे मुलींचे बळी आपल्याला जाताना दिसतायत. आणि म्हणून तुम्ही जे सुचवलं ते पुरुषांची भूमिका बदलण्यासाठी सरकारकडून आणि सर्व पक्षांकडून प्रयत्न करणं हाच भाग आहे. आणि मला असं वाटतं की पक्ष कार्यकर्त्यांना सुद्धा कुठेतरी दबंगगिरी किंवा ह्या सगळ्या गोष्टींबरोबर ह्या गुन्हा तरी न करणं, म्हणजे एवढं किमान आपण अपेक्षा ठेवली पाहिजे असं मला वाटतं. नीलम गोरे, हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत की दीर्घकालीन उपाययोजना, दीर्घकालीन गोष्टींची आवश्यकता आहे, मानसिकता बदलली गेली पाहिजे. हे सगळं खरंच आहे, त्याबद्दल आपण बोलू शकतो आणि बोलत राहूच, त्याबद्दल आपण आग्रही पण राहूया. पण चित्रा वाघ, मला एक सांगा की मुळामध्ये सरकारनं, यंत्रणांनी ज्या पद्धतीनं या घटनेच्या संदर्भात जी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती, असा तुम्ही सगळेजण आरोप करता आहात, ती दाखवली गेली नाही. चित्रा वाघ, नक्की तुमचे आक्षेप काय आहेत? सरकारनं काय करायला पाहिजे होतं की जे घडलं नाही? सरकार संवेदनशून्य आहे, बधीर आहे, अशी टीका करावी, इथपर्यंत तुम्हाला का वाटतं? नक्की काय घडलेलं आहे चित्रा वाघ? आज एक 13 वर्षाच्या मुलीचा बळी गेल्यानंतर आज आपण इथे सगळेजण चर्चेला बसलोय. याच्या आधी सुद्धा ज्या ज्या वेळेला अशा घटना होतात त्या वेळेला आपण एकत्र आलो आणि पुन्हा त्याच्यावरती फक्त आणि फक्त चर्चा झाल्या. मला हे म्हणायचं, बरं झालं मगाशी नीलमताई आणि ज्या वेळेला त्या हाऊसमध्ये बोलत होत्या त्यावेळेला मी तिथे होते, त्यांनी मुद्देसूद सगळं सांगितलं, कुठल्या तारखेला काय झालं, कुठल्या तारखेला काय झालं. याच्या व्यतिरिक्तही घटना घडलेल्या आहेत. आज सकाळची, कालची जळगावची केस, त्याच्या आधी पुण्याच्या हडपसरची केस, म्हणजे रोजच कोणाचा आणि कोणाचा बळी जातोय. मला हे म्हणायचंय की या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली, सगळी गोष्ट खरी, सामाजिक प्रश्न आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन समाजामध्ये जागृती करणं, याच्याबद्दल बोलणं, हे सगळं करणं, हे सगळं मान्य आम्हाला. आम्ही त्यासाठी कुठं मागे नाही आहोत. परंतु मला असं म्हणायचंय संजयजी की हा सामाजिक प्रश्न जरी असला तरी राजकीय कार्यकर्ते, राज्यकारभार जे करणारे सत्ताधारी जे बसलेले आहेत, का त्यांचा धाक राहिला नाही कुठे? का कुठे जरब बसली नाही? ज्या वेळेला अशा घटना सारखी पुनरावृत्ती होते, रोजच कोणतरी बळी जातोय. आज आपण त्या 13 वर्षाच्या कोपर्डीमध्ये जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना, काल मी तिथे गेले होते, सुन्न करणारं वातावरण, त्याला पाशवी, अमानवी याच्यापेक्षाही वाईट आणखीन कुठला शब्द असेल तो वापरला तरी हरकत नाही. आज काय झालंय तुम्ही बघा संजयजी, सिस्टीमच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावर उतरले. आता मी काही बोलले तरी मग ते म्हणणार नाही विरोधक म्हणून तुम्ही अशा पद्धतीने, ही टीका टिप्पणी नाही, तुम्ही बघा वास्तवताय. मागच्या आठवड्यामध्ये यवतमाळला काय झालं? सगळं यवतमाळ रस्त्यावरती आलं. एक पहिलीला जाणारी मुलगी, जिला माहितीच नाही काय असतं, ही 13 वर्षाची मुलगी, हिने अजून जीवन पण नाही पाहिलं, अजून आत्ताशी कुठे उमलायची सुरुवात झाली आहे तिची, आणि तिला हे असं कुस्करून टाकण्यात आलं. विषय होता सिस्टीमच्या विरोधात, सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावरती आले. यवतमाळला तेच झालं, संपूर्ण यवतमाळ रस्त्यावरती आलं. नगरला तेच झालं. आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला. यासाठी ठोस उपाययोजना काय? आज आमच्यासाठी खूप कायदे केलेत, खूप कायदे, पण ते कायदे कुठे राहिले? फक्त कागदांवर. आता बोलकं उदाहरण तुम्हाला मी सांगते. डीजींनी एक सर्क्युलर काढलं 354च्या दरम्यान, 354 या कलमाबाबत, की हे 354चं कलम रजिस्टर्ड झालं, 24 तासाच्या आत आम्ही चार्जशीट फाईल करू. मला एक विचारायचं, इथे सगळेच इथे मान्यवर आहेत, सन्माननीय आहेत, मनीषा महाजनच्या केसमध्ये काय झालं? अजून का त्या सुनील माळीला अटक झाली नाही? ही केस याच्यासाठी सारखं सांगावं लागतंय, वेळोवेळी भेटून ज्या वेळेला आम्ही
मंत्र्यांना भेटतो ते म्हणतात आम्ही आमची जे काही करायचं होतं कारवाई केलेली आहे. मुंबई सीपींना भेटतो म्हणतात अजून आम्ही पुरावे गोळावे करतोय. मला सांगा संजयजी, त्या मुलीनी फोन दे ना मला. आत्महत्येचा प्रयत्न केला, तिचं सुदैव की ती वाचली, नाहीतर आणखीन आपल्याला एका चर्चेला इथं बसावं लागलं असतं. अशा कितीतरी मनीषा महाजन या राज्यामध्ये. राम शिंदे परवा एका चॅनलवरती म्हणाले होते की असं ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली आहे त्यांना आम्ही बडतर्फ करू. मी दाव्याने तुम्हाला सांगते, 2 वर्ष मी सुशीबेनबरोबर महिला आयोगाची सदस्य म्हणून काम केले. तुम्ही त्यांनाही विचारा. असं जर झालं तर राज्यातलं अर्ध पोलीस दल खाली होईल. कारण एक तर सरकारची महिलांच्या विषयी असणारी संवेदनहीनता आणि त्याच्यामध्ये हे डिपार्टमेंट. गावाखेड्यामध्ये महिला एखादी पोलीस स्टेशनला जाते संजयजी, फार मोठी हिंमत करून ती जाते, आणि ज्या वेळेला तिथे तिचा अपेक्षा भंग होतो की इथे आपल्याला मदत मिळणार नाही, ती तोडून पडते, मोडते ती, आणि मग अशा कुठेतरी आत्महत्या होतात. चित्राबाग तुमच्या सगळ्या भावना पोहोचलेल्या आहेत आणि त्या भावना खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या आहेत. सीमा हिरे, मला एक सांगा की मुळामध्ये ज्या पद्धतीची भूमिका आता चित्राबाग मांडतायत, जी भावना सांगतायत, ती भावना खरंच फार भयानक आहे. आणि दिसतंय असं की महाराष्ट्रामध्ये एकूणच महिला वरचेवर जास्तच असुरक्षित होत चाललेल्या आहेत. सीमा हिरे, हे असं वाटत नाही का तुम्हाला की हे अपयश सरकारचं आहे, हे मान्यच करायला पाहिजे, आणि ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्था पाहिजे, ज्या प्रकारे महिला सुरक्षित व्हायला पाहिजेत, तसं घडत नाही. सीमा हिरे, काय काय म्हणणं आहे? संजयजी, याबद्दल मी असं सांगेन की ह्या गोष्टीमध्ये राजकारण आणू नये, कारण ह्या घटना वारंवार घडत आहेत. आपण मागेच पाहिलं की निर्भयाचं जे प्रकरण झालं त्यावेळेला देखील असा एक कठोर गुन्हा घडला, आणि यात मुलींचा आणि महिलांचा बळी जातो, हे खरं आहे. आज महिलांना किंवा मुलींना या गोष्टीला सामोरं सीमा हिरे, ऐका, राजकारण आणू नये याच्यामध्ये काही शंकाच नाही. राजकारणाच्या पलीकडे ही चर्चा, हे मी वारंवार सांगतोय. पण शेवटी तुमचं सरकार आल्यानंतर सुद्धा महिला सुरक्षित होतच नाहीयेत, उलट पक्षी ही असुरक्षितता वाढत चाललेली आहे, सगळीकडे गुन्हेगारी वाढत चालली आहे. याच्याबद्दल सरकार बोलणार की नाही? सीमा हिरे, काय म्हणणं आहे? मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन त्या आरोपीला अटक केलेली आहे. त्याचबरोबर जलद गतीने कोर्टात ही केस घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लवकरच या आरोपीला अटक होईल. नीलम गोरे, मला सांगा, दीर्घकालीन मुद्दे राहू द्या क्षणभर, पण खरंच मुख्यमंत्र्यांनी जे काही केलेलं आहे किंवा सरकार जे काही करतंय किंवा आता जी पावलं उचलली आहेत, तुम्हाला असं वाटतं का की ती खरंच पुरेशी आहेत आणि तुम्ही समाधानी आहात? मला असं वाटतं की पनिशमेंट रेट, शिक्षा करण्याचं जे प्रमाण आहे, म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी आहे, ही काही सरकारची डायरेक्टली अशी काही फक्त महाराष्ट्राची आकडेवारी नाही आहे. त्याच्यामध्ये जो 14 साली 8%, 9% शिक्षा होण्याचं प्रमाण होतं, ते शिक्षा होण्याचं प्रमाण सांगली आणि मुंबईमध्ये लार्जेस्ट म्हणजे 50%वर पोचलेलं आहे. हे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांचं योगदान आहे. काय आहे, असं आपण म्हणणं की ताबडतोब अत्याचार थांबावेत, ही अपेक्षा अगदी योग्य आहे, आणि सरकारमध्ये भाजप आहे म्हटल्यावरती आमच्या पण योग्य आहे. पण शेवटी असं आहे की ही जी मानसिक शारीरिक अपप्रवृत्ती आहे, त्या अपप्रवृत्तीमध्ये फरक होण्यासाठी मग मी असा उपाय सुचवला, संजय तुम्हाला योग्य वाटतोय का बघा, आज सभागृहामध्ये तो वादग्रस्त होऊ शकतो. मी असं म्हटलं की हा बलात्कार विरोधी कायदा जो वर्मा कमिटीने बदलला, तर त्याच्यामध्ये शिक्षा फाशीची शिक्षा आहे, आणि फाशीची शिक्षा होऊन सुद्धा काही परिणाम होताना दिसत नाहीये. तर मी म्हटलं मग कॅस्ट्रेशन, लिंगविच्छेद याची शिक्षा त्या बलात्कार विरोधी कायद्यात अंतर्भाव करा, अशी महाराष्ट्र सरकारने शिफारस द्यावी. सरकार ते स्वीकारेल का नाही स्वीकारेल नाही मी सांगू शकत, पण शेवटी असे जरब बसायची आहे जर का, तर शेवटी म्हणजे आपण किती वर्ष वाद करत राहायचे याच्यामध्ये. आणि मला काय वाटतंय की आज जे चित्राबाग बोलतायत ना, तर ते पूर्वीच्या काळामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या विरोधी पक्षातले लोक बोलत होते. मुद्दा असा आहे की जरब तेव्हा तरी होती का, आणि आता तरी आहे का, आणि नंतर तरी राहणार आहे का? काही विषय जे आहेत नाही, बरोबर. नीलम गोरे, हा मुद्दा महत्वाचा आहे. पण सुशीबेन मला सांगा, बरोबर, नीलम गोरे तुमचा मुद्दा पोहोचला. सुशीबेन शहा, मला सांगा की खरोखर सरकार ज्या पद्धतीनं पावलं उचलतंय, जे काही करतंय अशा प्रकारच्या घटनांनंतर, ते पुरेसे? सुशीबेन, काय म्हणणं आहे? मला एकच सांगायचं ह्याच्यावरती, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष असताना आम्ही एक आदेश द्यायचं काम केला होता. आता तुम्ही मला सांगा, हे जेव्हा घटना झाली, सलमान खानचा प्रकरण झाला, 2 प्रेस कॉन्फरन्स झाली होती,
ते पण एक मुद्दा महत्वाचा होता, असं मी सांगणार नाही की का बरं ते प्रेस कॉन्फरन्स घेतली, पण ह्या प्रकरणमध्ये महिला आयोगने आदेश पारित केले का? जे मला हटकरताई म्हणत होते की आरोपीला आम्ही अटक केली आहे. आरोपीनं अटक कोणी केली? शासननी केली, पोलिसनी केली की आम आदमीनी, सगळे लोकांनी एकत्र येऊन ते आरोपीला पकडला आणि पोलीस समोर घेऊन नेला. मी जेव्हा बोलत असताना फॅमिली बरोबर त्यांनी मला सांगितलं की सुशीबेन, आमची अवस्था अशी होती की आम्हाला उलटा सांगितलं झालं होता की जर तुम्ही हे कंप्लेंट टाकली तर तुमच्या विरोधात आम्ही खोटी तक्रार घेऊ. आयोगचं काम काय? टू आयडेंटिफाय टॉपिक्स. तुम्ही मला सांगा, काल मी पेपर वाचत होती, परोलमध्ये किती सेक्स ऑफेंडर्स, रेपिस्ट सुटतात. आयोगने आदेश पारित केले का? रिपोर्ट मागवला का? तुम्ही तिथे जाता तेव्हा तुमच्या बरोबर एसपी, तिथे तुमचे जे मंत्री असतात, पालकमंत्री, तुमच्या बरोबर तिथे उपस्थित राहायला पाहिजे. जबाब विचारायला पाहिजे, जाब विचारायला पाहिजे आयोगचे अध्यक्ष असताना की ह्याचा मला तातडीने रिपोर्ट द्या. अध्यक्ष असताना चित्राताईमध्ये सदस्य होतात, माझे टीम मेंबर होतात. एव्हरी डे जर असं काही प्रकरण झाला, रोज आम्हाला रिपोर्ट यायचा की शासन प्रशासननी त्याच्यावरती काय तातडीचे पाऊल उचललेले आहे. जाब विचारायचं काम, आपला वर्चस्व तिथे स्थापित करायचं काम आयोगचं आहे आणि आयोग ह्या प्रकरणमध्ये फेल झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी एकही पाऊल उचललेला आहे. बरोबर. सुशीबेन, तुमचा मुद्दा पोहोचला. तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. विजय रहाटकर, तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे. महिला आयोग सपशेल अपयशी ठरलाय अशी टीका सुशीबेन करतायत आणि अशी टीका महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंत, अनेक स्त्रीवादी कार्यकर्ते सुद्धा करतायत की या राज्यामध्ये महिला आयोग आहे की नाही हेच आम्हाला माहिती नाहीये. अशा प्रकारची टीका विजय रहाटकर सुरू आहे. विजय रहाटकर, काय म्हणणं आहे? मला एकच सांगायचं आहे लास्टली संजय भाऊ, मी आयोग आणि जेव्हा आमची स्थापना झाली, आम्ही हरेक पोलीस स्टेशनला, चित्रा तिथे बसलेली आहेत, आम्ही पोस्टर लावले होते की जर कोणतून पण महिलाला महाराष्ट्रभरमध्ये कुठे अडचण पडली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. माझा मोबाईल नंबर आणि आमचे सगळे सदस्याचा फोन नंबर. सुशीबेन, तुमचा मुद्दा पोहोचलाय. सुशीबेन, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही काय केलं तर ठीक आहे, पण आता विजय रहाटकर काय म्हणणं आहे? सुशीबाईंना त्यांनी जे म्हटलं आहे हा त्यांचा विषय आहे आणि त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मी काही गदा आणणार नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की सुशीबाईं, जेव्हा आपण मला विचारता आहात, मला आपल्याला इतकंच विचारायचं की पोस्टर लावून कामं होतात का? आपण पोस्टर लावले आणि आपण सांगितले, पण आम्ही पोस्टर लावले नाही. आम्ही काम केले. आमचं महिला हौदादारी हे आपण जे सांगितलं आहे ते आपण पोस्टर लावले. आम्ही प्रत्यक्षामध्ये काम करतो आहोत. आम्ही जिल्ह्यामध्ये जातो, आम्ही सगळ्यांना भेटतो आहोत. विजय रहाटकर त्यांच्या पोस्टर्समुळे महिला आयोगपर्यंत सांगायचं आहे संजयजी, आपण त्यांना बोलण्याची संधी दिली आहे, आता मला बोलण्याची संधी द्या. सुशीबेन, विजय रहाटकरांना बोलू द्या. विजय रहाटकर, पोस्टरवर काही बोलू नका. आपण पोस्टरवर सांगितलं म्हणून मला सांगावं लागलं, नाही तर माझा हा विषय नव्हता. मला एवढं सांगायचं आहे की महिला आयोग किती फरक पडलाय तुम्हाला कळेल. वाचला का नाही रिपोर्ट? बिलकुल मला हे बिलकुल समजतं आहे. सुशीबेन, आपला संपूर्ण सन्मान राखून मी तुम्हाला हेच सांगते आहे की आपण आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम केलं आहे, मी पण करते आहे. आणि या केसमध्ये संपूर्ण पहिल्यापासून हे आयोगाचं लक्ष होतं. आयोग संपूर्ण यंत्रणांच्या मध्ये, पोलीस डिपार्टमेंटच्या संपर्कामध्ये होतं आणि या सगळ्याची माहिती ही आयोगापर्यंत येत होती. या घटनास्थळाला आम्ही भेट पण दिलेली आहे आणि संबंधित यंत्रणांच्याकडे त्यांचं चालू आहे, कशा पद्धतीने काम चालू आहे याचा संपूर्ण अहवाल आम्ही घेत होतो. मला एवढं एकच सांगायचं आहे की प्रत्येक वेळेला या सगळ्याची माहिती काही आपल्यासमोर आणि मीडियासमोर येऊन सांगणं काही आवश्यक असतं का? आयोग इथं अस्तित्वामध्ये आहे, आयोग काम करतो आहे. 2 वेळा प्रेस कॉन्फरन्स. जरूर तुम्हाला त्याचं पण उत्तर देते. ती प्रेस कॉन्फरन्स मी केलेली नाही. हे खरं म्हणजे बोलण्याचं स्थान नाही संजयजी, हा वेगळा विषय आहे. पण तुम्ही विचारले म्हणून सांगते, सलमान खानची प्रेस कॉन्फरन्स आम्ही केली नव्हती.
सलमान खान ते पण करता करा, नक्की आपल्या करा. आयोगाच्या ऑफिसमध्ये येऊन बसले होते आणि आपल्याला मी एक सांगते की तुमच्या म्हणण्यावर आयोग चालणार नाहीये. हा जो आयोग चालेल हा सर्वसामान्य अजिबात नाही. लोकांच्या म्हणण्यावर चालेल आणि सर्वसामान्य विजया लोकांचं काय म्हणणं रहाटकर, आहे एक त्यावर लक्षात आम्ही काम घ्या. करतो विजया आहे. रहाटकर, संजयजी, मला रहाटकर. आपल्याला इतकंच सांगायचं बोला, आहे बोला. की या संपूर्ण विषयामध्ये आयोगानं आपलं लक्ष ठेवलेलं आहे. आम्ही उद्याच एक कार्यक्रम पुन्हा तिथं करतो आहोत. अनेक मुली आज भेदरलेल्या आहेत आणि शाळेत जायला तयार नाहीयेत. त्या घाबरलेल्या आहेत आणि म्हणून उद्या आयोगाच्या वतीनं त्या मुलींचं काउन्सिलिंग होतं आहे. त्या मुलींनी शाळेत जावं, निर्भयपणे जावं याच्याकरता आयोग प्रयत्न करतो आहे. मुलींची शाळा 5 किलोमीटर दूर आहे आणि जाणं अवघड आहे. आजच्या परिस्थितीमध्ये तर त्यांना ते अजून कठीण वाटतं आहे. उद्यापासून तिथं बसेस सुरू होत आहेत आणि हे सगळं काम आयोग आपल्या स्तरावर करतो आहे आणि याच्या पुढे सुद्धा आयोग हे काम करत राहील, कारण आमचं हे कामच आहे. बरं, विजया रहाटकर, आयोगाचं जे काम आहे आयोग करत राहील. नीलम गोरे 3 मुद्दे आहेत. एक म्हणजे आयोगानं आपलं काम नीटपणे केलेलं नाही, क्रमांक 1. मुख्यमंत्र्यांनी अद्यापही भेट दिलेली नाही, क्रमांक 2. आणि सोशल मीडियावर किंवा मीडियामध्ये उद्रेक होईपर्यंत सरकारचं लक्षही तिकडे गेलं नाही, क्रमांक 3. नीलम गोरे, काय म्हणणं आहे? मी उलट्या क्रमाने जाते. पहिलं म्हणजे सोशल मीडियावरचं त्याच्यामध्ये त्या हिंसेमधली जी निर्घृणता आहे त्याच्यामुळे एक जनतेला धक्का बसल्यासारखा झाला आणि त्याच्यामुळे तो उद्रेक झाला. खूप संवेदनाशील आहोत आपण. सोशल मीडियामुळे पटकन माहिती पोचते सगळीकडे आणि त्याची दखल घेतली गेली. अंतर्मनाला चटका बसेल अशी ती घटना आहे. फक्त एक मला छोटं त्याच्यात असं दिसलं की जेव्हा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राम शिंदे आणि तो आरोपीचा फोटो दाखवला, तर तो फोटो जो त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला, तो जर का फोटो आधीच सोशल मीडियामधून तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये फिरला असेल तर लोक अस्वस्थ होऊन संतप्त होतील, नाही तर काय होईल. नंतर मुंड्यांनी माफी मागितली. पण ज्या गोष्टी अशा सोशल मीडियामध्ये गैरसमजामधून असेल किंवा नजर चुकीने असेल अशा पसरतात, त्याच्यामुळे सोशल मीडिया मिसगाईड होऊ शकतो. तो झालाय की नाही हे तपासलं गेलं पाहिजे. पण ते सुद्धा आरोपीचं फोटो वगैरे आयडेंटिफाय करणं हे कायद्याच्या प्रक्रियेमध्ये बसत नाहीये. या सुद्धा गफलती झालेल्या आहेत, कळत नकळत झाले असतील. मी हेत्वारोप करणं मला आवडत नाही. एक दुसरं, हे बघ संजय, मी जे काम करते मला खूप लांबलचक बोलायचं नाहीये, पण माझा असा अनुभव आहे, कोणाला मान्य नसेल तर त्यांना म्हणू दे. जर का अपर कास्टमध्ये झाली तर त्यातल्या अनेक लोकांना पूर्वी वाटायचं की बाबा तुम्ही, म्हणजे मला असं डायरेक्ट बोललेले आहेत लोक की तुम्ही जाधव, कांबळे, गायकवाडांच्या केसेस घ्या, फाटक, बर्वे, गोखल्यांच्या केसेस का घेता, असं मी पुण्यात स्वतः ऐकलेलं आहे फोनवरती. समाज हा आपला. नीलम गोरेंशी मला वाटतं संपर्काची जरा थोडी अडचण काही होते. वेळेला बोलत लोकांच्या राहा, नीलम गोरे. प्रतिक्रिया अशा येतात. हां, बोला. तर अशा वेळेला प्रतिक्रियेच्या संदर्भामध्ये अडचण तयार होते आणि त्यामुळे लोक त्यांच्या भावना विवश होऊन अशा गोष्टी करत असतात. एक, आणि त्यामुळे तो जो मुद्दा आहे सोशल, तर ठीक आहे, नीलम गोरे, सोशल दुसरा मीडियाचा प्रश्न मुद्दा मुख्यमंत्र्यांनी पोहोचला. भेट मी देण्याचा. मी तुम्हाला असं विचारलं, मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण मुख्यमंत्र्यांनी अद्यापही भेट दिली नाही, एक. आणि दुसरं म्हणजे सरकारचं लवकर लक्ष गेलं नाही, 2. या दोन्हीबद्दल काय म्हणणं आहे? ते मला असं वाटतं की मला आता काय माहितीये संजय, तुम्ही सभागृहातलं ऐकलं, मुळामध्ये मुख्यमंत्री परदेशी होते, त्याच्यानंतर ते आषाढी एकादशीला गेले. काय माहितीये का, भेटायला पाहिजे हे योग्य आहे, पण अनेक गोष्टी एकाच वेळेला घडत असतात. जाणीवपूर्वक दुर्लक्ष सरकारने केलं या आरोपात काहीही तथ्य नाही. 13 जुलैला घटना घडली, 14 जुलैला. ठीक आहे. नीलम गोरे, तुमचा मुद्दा पोहोचला. सरकारनं किंवा मुख्यमंत्र्यांनी जे काही केलं त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात आणि योग्य प्रकारे पावलं उचलली आहेत असं म्हणणं आहे. चित्रा वाघ, मला सांगा, आत्ता धनंजय मुंडेंच्या त्या संदर्भातला उल्लेख झाला की हा असा फोटो मुळामध्ये सोशल मीडियामध्ये जे काही येतं त्याचा वापर जबाबदारीनं केला पाहिजे, क्रमांक 1. दुसरं म्हणजे एकीकडे या प्रकारे धनंजय मुंडे काहीतरी भाषण करतात सभागृहामध्ये आणि तुमचे आमदार झोपलेले आहेत असं चित्र. या सगळ्यामध्ये ज्या जबाबदारीची अपेक्षा तुम्ही सरकारकडून करता आहात त्या जबाबदारीची अपेक्षा तुमच्याकडून केली चित्रा वाघ, तर गैर काय म्हणणं आहे? नाही, यामध्ये मी पहिल्यांदा सांगेन की जो सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाला तो या प्रेसच्या आधीच, कारण मी नगरला जात असताना सकाळी 10, 10:30, 11 वाजेपासून फोटो सतत येत होता.
दुसरी गोष्ट, नामसाधर्म्यामुळे ही गोष्ट झाली, धनंजय मुंडेंकडनं घडली आणि त्यांनी त्याची माफी पण मागितली, दिलगिरी व्यक्त केली. मला इथे संजयजी एक मुद्दा असा सांगायचा आहे की त्यावेळेला जेव्हा सरकारची प्रेस झाली त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री हे ताबडतोब पुढे आले राम शिंदेना वाचवण्यासाठी की नाही नाही, हे जे आहे हा फोटो, त्यांनी स्वतः त्या आरोपीचा फोटो दाखवला. आता ते कायद्यात बसतं की नाही मला माहित नाही, माझ्यापेक्षा निलमताई जास्त चांगल्या सांगतील. तो फोटो दाखवला, हा नाहीये बघा, हा आहे आरोपी. अरे तुम्ही दाखवला जितकी पहिला फोटो तत्परता. धनंजय मुंडेंनी अहो, निलमताई पत्रकार ऐका हो, परिषदेमध्ये, पुढे नंतर ऐका CM ने की. केलं. हं? अहो पुढे ऐका की तुम्ही काय ऐका, कायम काही चुकीचं सगळं टोकतच राहणार रेकॉर्डवरती असाल घेताय तुम्ही, काय ऐका? तर मी कशाला जाणीवपूर्वक रेकॉर्ड बोलताय वरती तुम्ही घेते? खोटं. अहो प्रेस मध्ये आम्ही बघितले, जाणीवपूर्वक खोटं खोटं कशाला बोलताय. पहिलं बोलू? धनंजय ही मुंडे खोटं विखे बोलायची पाटलांना आणि तुमची दाखवला. माझी सगळ्या भांडण्याची महाराष्ट्राने जागा पाहिलं पण तो. नाही. आणि मग अहो तुम्ही म्हणताय निलमताई, ही मुख्यमंत्र्यांना भांडण्याची दाखवला जागाच म्हणून. नाही. मला हे काय भांडण्याची सांगायचं आहे, जागा नाही? काय? प्रेस मध्ये अरे तुम्ही सगळं संजयजी फॅक्ट बोलू द्या, चुकीचं नाही तर यांना बोलताय. बोलू द्या. बरं, बरं, का ठीक आहे. आमदार ताई आहेत त्या काही बोलतील का? आम्हाला काही बोलायचं, काय तुम्ही बोलवलंय तर आम्हाला बोलू तर द्या. चित्रा वाघ बोला ना तुम्ही. जे काय काही बोलते मी? तुम्ही अहो, त्या संपूर्णपणे बोलूच असं देत नाही नाही. नीलम गोरे त्यांचं जे काही तथाकथित असत्य आहे ते तुम्ही होऊ बोला द्या, ना नंतर. त्यानंतर तुम्ही सत्य सांगा, कथित सत्य जे असेल ते निलमताईंचं मला बोला. कळतच नाही. चित्रा आम्ही वाघ, हे चित्रा म्हटलं वाघ की बोला. त्यांनी क्रॉस करायलाच हवं. चित्रा वाघ आता बोला. मी म्हणतीये, चित्रा वाघ बोला. राज्याने पाहिलंय, संजयजी राज्याने पाहिलंय की त्यांनी 2 फोटो दाखवले की हा फोटो सोशल व्हायरल जो झालाय सोशल मीडियावरती, हा तो आरोपी नाही, हा आरोपी आहे. ठीक आहे, तो मुद्दा राहिला बाजूला. त्याच्यासाठी धनंजय मुंडेंकडनं चूक झाली, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मला इथे हेच म्हणायचंय की ज्या वेळेला इतक्या तत्परतेने सन्माननीय मुख्यमंत्री पुढे आले की हे असं नाही असं आहे, एवढी तत्परता जर त्या कुटुंबाला भेटायला दाखवली असती, मला वाटतं निश्चित त्यांना दिलासा नसता का भेटला? त्यांना नसतं वाटलं का काही चांगलं? बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ आहे आणि याच्यासाठी नाही. आता मला याच्यात राजकारण आणायचं नाही, मला माहिती आहे निलमताई पुढे काय म्हणणार आहेत ते. आणि दुसरी गोष्ट की जे सांगत असताना, धनंजय मुंडे बोलत असताना मागे आमचे जे आमदार होते ते झोपलेत असं सांगितलं गेलं. मी स्वतः त्या आमदारांशी बोलले, ते म्हणाले की ताई मी झोपलेलो नव्हतो, मी ऐकत होतो की धनंजय मुंडे काय म्हणतायत. हे इतका संवेदनशील विषय आहे. आता ज्या वेळेला मोठ्या सभा चालू असतात, काही सेशन मध्ये, काही नंतर हसा, तुम्ही हसायला खूप वेळ आहे तुम्हाला. ज्या वेळेला सेशन मध्ये, पार्लमेंट मध्ये, ज्या वेळेला अरे नरेंद्र काय मोदी बोलणार आहे हे आता? किती नाही, केविलवाणं आता बोलू द्या, आहे. मग तुम्हीच बोला की केविलवाणे तुम्हीच जाताय, असं काय करताय? आपल्या फक्त सीट चेंज झाल्या, तुम्ही इथे अरे होतात आम्हाला आणि मी काय तिथे नाही बोललोय होते. तुम्ही. मग मला आता बोलू द्या. मी तुम्ही तुमच्यासारखं बोलत आमदार आहात, नव्हते, तुम्ही विचित्र. ऐकून ज्ञानवान बघा माझी आहात. भाषणं. हां. नाही, मी सांगतेय तुम्हाला, तुम्ही फार मोठे आहात, आमदार आहात, नेते आहात, आम्ही तर कार्यकर्ते आहोत. आम्ही शिकतोय तुमच्याकडनं, त्याच्यामुळे आम्हाला बोलू द्या पूर्ण, तर आम्हाला काहीतरी कळेल. मला हेच सांगायचं की सुधारणा याच्यात करा, काही सुधारणा कोणाची करा थोडी. बाजू घेण्याची किंवा कोणाचं स्पष्टीकरण देण्याची काही गोष्ट नाही. तिथल्या लोकांच्या भावना आहेत संजयजी या, की मुख्यमंत्री जर इथं आले असते, आम्हाला भेटले असते, त्यांना आनंद झाला असता. बरोबर. आज चित्रावाग, ही घटना चित्रावाग, झाल्यानंतर- तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. जी तत्परता मुख्यमंत्र्यांनी दाखवायला पाहिजे होती ती त्यांनी दाखवलेली नाही. अगदी जी तत्परता सरकारनं दाखवायला पाहिजे होती ती सरकार दाखवत नाही. अशीच भूमिका महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची आहे, अशीच भावना सर्वसामान्य माणसाची आहे. ती उद्रेकातून आलेली असेल, चित्रावाग ती नाही बाकी म्हणत आहे, कशातून आलेली जनता असेल, म्हणते. याच्यामध्ये काही शंका नाही. या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला ही चर्चा करायची आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो की जो आक्रोश आहे त्या बलात्कार पीडित मुलीचा, तो आक्रोश ऐकू यावा एवढी आपली व्यवस्था, आपली यंत्रणा संवेदनशील नाही का? सरकार आहे, महिला आयोग आहे, बाकी प्रशासन आहे, हे सगळेच एवढे संवेदनशून्य कसे काय आहेत? जी तत्परता दाखवायला पाहिजे होती मुख्यमंत्र्यांनी, ती तत्परता मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नाही, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. नीलम गोरे काही म्हणत असल्या तरीसुद्धा जो एक मेसेज जायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की मुख्यमंत्री या विषयाबद्दल कमालीचे गंभीर आहेत, संवेदनशील आहेत, तत्पर आहेत, तसा मेसेज महाराष्ट्रामध्ये अजिबात गेलेला नाही. त्यामुळे यंत्रणांच्या अनुषंगानं, सरकारच्या अनुषंगानं, या संवेदनशीलतेच्या अनुषंगानं जो प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे त्याबद्दल आपण बोलतो आहोत. राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत, त्यांची भूमिका राजकीय आहे, पण मूळ मुद्दा जो आहे तो राजकारणाच्या पलीकडचा आहे, तो तेवढाच गंभीर आहे. आणि ही सगळी चर्चा करत असताना सुशीबेन शहा मगाशी काही मुद्दे मांडत होत्या, कारण त्या महिला आयोगावर पूर्वी होत्या, त्यामुळे त्यांचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. सुशीबेन, मला सांगा की मुळामध्ये तुम्ही मगाशी सांगितलं की आम्ही हे करत होतो, यांनी हे केलं पाहिजे, ते सोडून द्या. पण मूलतः विजय रहाटकर आता असं म्हणतायत की त्या मुलींना बळ मिळावं, बाकीच्या त्यांचं मनोधैर्य उंचावावं, यासाठी महिला आयोग प्रयत्नशील आहे. एवढं सगळं होत असताना सुद्धा महिला आयोग नावाची संस्था शेवटी काय करू शकते आणि काय काय केलं पाहिजे, काय वाटतं? सुपरवायझर आहे
आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही, आम्ही ज्युडिशियली लॉ ऑफिसर नाही आहोत. तर आमचे जे शासन प्रशासन पोलीस आहे त्यांना आम्हाला कामाला लावायचं आहे की जर ते महिला जर ती मुलगी जर शाळेत जात असेल, काउन्सिलिंग असू द्या, पण तिथे त्या प्रशासनाने त्यांना सिक्युरिटी द्यायलाच पाहिजे. ते काम महिला आयोगचा. जर इन्व्हेस्टिगेशन चालत असताना विदिन 30 डेज चार्जशीट फाईल व्हायलाच पाहिजे. ते काम करून घ्यायचं काम महिला आयोगचा. नेमका महिला आयोग मुंबईमध्ये आहे, ठीक आहे, आणि हे सगळी घटना महाराष्ट्रभरमध्ये होते. तर जाब विचारण्याचं काम, आदेश द्यायचं काम, एक डिरेक्शन द्यायचं काम महिला आयोगचा. तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रामध्ये हेल्पलाईन आहे, महिलांसाठी हेल्पलाईन 1091. अध्यक्ष असताना आम्ही ते काम चालू केलं होतं चित्राताई बरोबर की टीम मेंबर बरोबर की भाई हे लाईन जशी 103 मुंबईमध्ये चालू आहे, 109 महाराष्ट्रभरमध्ये लाईन महिलांसाठी पाहिजेच पाहिजे. सुरू झाली का? कोणी ते मुद्दा उचलला का? काम करून घ्यायचा महिलांसाठी, महिला सुरक्षासाठी. हे म्हणजे आयोग. आयोग म्हणजे महिलांचा माहेरघर. तिथे येऊन त्याला असं वाटायला पाहिजे की नाही हो, इथे माझा काम होणार, मला कोणीतरी तिथे न्याय भेटणार. सध्या ते होत आहेत का? एक प्रश्न विचारते रहाटकर सुशीबेन तुमचा मुद्दा पोहोचला. विजय रहाटकर, मला सांगा, जो दिलासा महिला आयोगाच्या निमित्ताने मिळाला पाहिजे, तो दिलासा महिलांना खरंच मिळतोय का? आणि महिला आयोग नक्की करतोय काय? महिला आयोग आहे का? मगाशी तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही सांगितलं, पण तरीही समाधान झालं नाही. पुन्हा विचारतोय, महिला आयोग आहे की नाही आणि काय करतोय? महिला आयोग आहे आणि महिला आयोग या विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे काम पण करतो आहे, ज्याचा उल्लेख पुन्हा खरं तर सुशीबेनचं आणि माझं काही हे बोलण्याचं मैदान नाही आहे, पण ज्याचा त्यांनी आता उल्लेख केला की त्यांनी त्यांच्या काळामध्ये 1091 सुरू केलं. 1091 हे काय महिला आयोगाचं? नाही, माझ्या काळामध्ये नाही हो. महिला नाही नाही, माझं आता मला बोलू द्या. महाराष्ट्राची हेल्पलाईन आहे. सुशीबेन तुम्ही मगाशी असं म्हणालात, सुशीबेन मगाशी तुम्ही असं म्हणालात की तुम्ही सुरू केली ती. कार्यरत करायचं काम आम्ही तुम्ही केलं म्हटलात. होतं. नाही, आम्ही नाही. आणि 1091 ही काही महिला आयोगाची हेल्पलाईन नाहीये. ऐकून घ्या. 1091 ही पोलिसांची हेल्पलाईन आहे 1091 आणि ही व्यवस्था चालू आहे. महाराष्ट्राची- त्याच्याकडे आयोगाचं लक्ष पण ते आहे. चालत मला पण नव्हती. संजयजी या विषयात आज पण जायचं चालत नाहीये. नाही. संजयजी, मला आज एवढं सांगायचं आहे की हा अतिशय आज पण संवेदनशील मुद्दा आहे. एक सेकंद नाही, आणि सुशीबेन त्यांची भावना लक्षात ऐका घेऊन. जरा, ऐका. हा, विजय रहाटकर बोला. सुशीबेनची पण भावना लक्षात घेऊन, संपूर्ण महाराष्ट्राची भावना लक्षात घेऊन महिला आयोग याच्यामध्ये अजून अधिक संवेदनशीलतेने काम करेन. पण मला एकच सांगायचं आहे की या राज्यामध्ये महिलांच्या करता अनेक गोष्टी होत आहेत. जशी 1091 ही उर्वरित महाराष्ट्रामध्ये हेल्पलाईन महिलांच्या करता चालू आहे, तशीच 103 ही मुंबईमध्ये हेल्पलाईन चालू आहे. पोलिसांच्या वतीनं प्रतिसाद नावाचं ऍप बनलेलं आहे आणि हे ऍप संपूर्ण महिलांना आज दिलासा देत आहे. याच्याकरता याचा प्रचार आहे आणि अधिकाधिक मुलींनी ते डाउनलोड करावं, त्याचा उपयोग करावा. विजय रहाटकर तुमचा मुद्दा पोहोचला. पण ज्या विजय रहाटकर पूर्वी आम्ही बघत होतो त्या आक्रमक होत्या, पण महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर मात्र अलीकडे बचावात्मक वाटत आहेत. मला समजत नाही की नक्की महिला आयोगाच्या अनुषंगानं काय सुरू आहे. पण ज्या भूमिका आहेत ती भूमिका जी महिला आयोगानं जे केलं पाहिजे ते निश्चितपणे घडतंय का? चित्रा वाघ, मला सांगा, महिला आयोग आणि एकूण यंत्रणा यांच्याकडून जे घडायला पाहिजे ते घडतंय का? काय म्हणणं आहे? अजिबात नाही घडत आहे. जे सुशीबेन सांगतेय 1091 त्यांना बोलताना थोडीशी त्यांची चूक झाली असेल. जी लाईन बंद होती ती कार्यरत करण्याचं काम सुशीबेनच्या माध्यमातून झालंय आणि ते अगदी सगळ्यांनी मान्य केलंच पाहिजे. आणि मगाशी जे महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षांनी जे सांगितलं की ऍप निघालेलं आहे, मला मगाशी खरंच म्हणजे चांगला मुद्दा हा बोलायचाच होता की सध्या राज्यामध्ये हा विषय तो नाहीये, परंतु आज अपेक्षा ही बोलण्याच्या नव्हती. ओघात आपण आलंय. येऊन त्या या ह्याच्याने मी पद्धतीने बोलतेय बोलायचंय की जे मला ऍप अपेक्षा आणलेलं ही आहे आहे की आमच्या या प्रतिसाद जुन्या म्हणून. सदस्य आहेत अगदी आणि बरोबर. जुन्या सदस्य ज्या आहेत मी या तुमचं काही सदस्यांनी आणि तोडून नाही आम्ही काढत आहे. मिळून काम अतिशय उत्तम करावं. काम करा तुम्ही. अगदी आम्ही तयार आहोत ताई. आम्ही नेहमीच तयार आहोत. आम्ही नेहमीच ही मानसिकता आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन काम केलं पाहिजे, अगदी कुठलाही मुद्दा महिलांच्या बाबतला असू दे. मला इथे हे म्हणायचंय संजयजी की मगाशी ज्या ऍपचं जे सांगितलं गेलं की एक प्रतिसाद नावाचं ऍप आलंय. सध्या आमची अशी मानसिकता किंवा राज्यातल्या मुलींची, महिलांची अशी मानसिकता आहे की आमची सुरक्षा हीच ऍपवरती आहे. त्या ऍप घ्या आणि तुम्ही तुमची सुरक्षा करा, अशा पद्धतीचं कुठंतरी वातावरण तयार व्हायचं काम झालंय.
या तळागाळामध्ये ज्या महिला काम करतात, ज्यांच्यावरती असा अत्याचार अन्याय होतो, त्यांच्याकडे आहेत का स्मार्टफोन? किती लोक या प्रतिसादचा वापर करतात हे पण मला इथे विचारायचंय. मी तुम्हाला आठवण करून देऊ नाही, इच्छिते. चित्रा वाघ अगदी 2 महिन्यापूर्वी- ऐका, चित्रा वाघ जरी प्रमाण कमी हो. असलं तरी अशा ऍपचं महत्व काही तुम्ही नाकारू शकत नाही. अहो नाही, ठीक ना. आणि त्यांचं मी असं कुठे म्हणणंच नाहीये की म्हणतच ऍप नाहीये. त्यांचं असं म्हणणंच नाहीये की ऍप दिले आणि काम सुरू झालं. संजयजी, मी म्हणतच नाहीये ते. मी हा. तुम्हाला हे सांगतेय त्याचा वापर जो मी म्हणतीये, माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. आमचा हिरमोड कुठे होतोय किंवा आमची मानसिकतेचं खच्चीकरण कुठे होतंय? पहिलं पोलीस स्टेशनला. दुसरं, मी 2 महिन्यापूर्वी 2-3 महिने झाले असतील हार्डली, आठवण करून देते. PSI जी होती, ट्रॅफिकची पोलीसवाली, जिचा विनयभंग झाला, जिला मारहाण करण्यात आली. अहो, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा, ज्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या मुली आज काम करतायत, त्यांच्या पण सुरक्षेवरती फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे फार आपण हेल्पलाईन आणि ऍपवर बोलू नये हो, कारण सुरक्षा फक्त तीच आहे. आणि ट्विटरवरती अंमलबजावणी होते का नाही काय झालं की एक ठीक आहे, चित्रा ताई. तुमचा एक सेकंड. संजयजी. चित्रा आणि सुशीबेन तुमचे मुद्दे पोहोचले. विजय रहाटकरांना काहीतरी बोलायचंय. विजय रहाटकर बोला. नीलम गोरेंना पण बोलायचंय. नीलम गोरे, मी तुमच्याकडे येतो. विजय रहाटकर आत्ता बोला. संजयजी, मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आमची ही जी चर्चा होती ही सकारात्मक दिशेनं जाण्याकरता आणि या समाजाला एक चांगलं काम कसं उभं करता येऊ शकेल, असे अत्याचार कसे थांबवता येऊ शकेल, याकरता ही चर्चा होती. पण मला वाईट वाटतंय की ही चर्चा वेगळ्या दिशेनं चालली आहे. जसं आता आधी नीलमताई म्हटलं होतं की आधी तुम्ही होतात सत्तेमध्ये, आता हे आहेत. माणसं बदलतायत, सत्ता तीच आहेत, तिथंच ती माणसं आहेत. हे काय सगळं आधी होत नव्हतं का? तर हे आधी पण सगळं होत नाही होतं. नाही बा, आधी होतं की नाही हा मुद्दाच नाहीये. यंत्रणा काय प्रकारे काम करते. बलात्कार झाल्यानंतर सरकारवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा असं तुम्ही लोक सांगत होता. नीलम गोरे, एक आम्ही सेकंद, बोलतो तर आम्ही राजकारण करतो. संजयजी, मला याच प्रश्नाचं फक्त सांगा, कालपासून हेच चाललंय की यांनी काही करायचं नाही आणि यांनी नाही केलं म्हणून आम्ही बोलत होतो. आणि आम्ही जर बोललो तर राजकारण झालं. संजय, आम्ही राजकारण करतो. नीलम गोरेंना काहीतरी बोलायचंय. एक सेकंद. विजया सुशीबेन, चित्रा, एक सेकंद. नीलम गोरे बोला. नाही, मला असा मुद्दा उपस्थित करायचा आहे की ज्या घटनांमध्ये मुलींना त्या सुदैवाने जिवंत असतात आणि त्या मुलींना आपण काही समुपदेशन करू शकतो. मग ते महिला संघटनांनी केलं, आम्ही महिला आमदारांनी केलं, महिला आयोगाने केलं, कोणी केलं, तर तिथे आपल्याला निश्चितपणाने शिक्षा होणं, त्या मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं, असे आपल्याला रिझल्ट्स मिळालेले दिसतात. आता हे चांगले अनुभव किंवा चांगली कार्यपद्धती मेनस्ट्रीम कशी करायची की जेणेकरून प्रत्येक केसमध्ये या मुलींना समुपदेशन होऊन बरोबर, समुपदेशन महत्वाचं. माझा वेळ संपत आलाय, त्यामुळे प्रत्येक नामवंतांना विनंती माझी आहे. नीलम गोरे, तुमचा मुद्दा पोहोचला. नीलम गोरे, मुद्दा पोहोचला. प्रत्येक नामवंतांना माझी विनंती, आता 30 सेकंदांच्या पेक्षा जास्त कोणी बोलू नका. वेळ संपत आलाय माझा. आपण नेहमी नामवंतांच्या सोबत प्रेक्षक सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी करून घेत असतो, कारण प्रेक्षकांची काय भूमिका आहे ती कळली पाहिजे. संगीता जेठे नवी मुंबईतून आता आपल्यासोबत फोनवरून आहेत. संगीता जेठे, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. तुम्ही चर्चा ऐकता आहात. एक प्रेक्षक म्हणून, महाराष्ट्रातली एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय म्हणणं आहे संगीता जेठे या सगळ्या प्रकरणाबद्दल? बोला. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते सर, आम्हा बायकांसाठी तुम्ही उपोषण पकडले म्हणून. आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं त्या नराधमाला कडकातली कडक शिक्षा द्यायला पाहिजे आणि तात्काळ द्यायला पाहिजे. अशा घटना घडतायतच आपल्या भारतामध्ये आणि असं वाटतंय भारतामध्ये स्त्री ही सुरक्षित नाहीये. आणि त्याचबरोबर लहानपणापासून जसं स्वच्छता अभियान सरकारने राबवलं तसं सिरियस होऊन घराघरात मुलींना सांगायला पाहिजे, प्रत्येक आई वडिलांनी, का आपलं स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे. कारण जशी मुलगी पण आणि मुलगा पण हे दोघांनाही देवानी बळ जास्त दिलेले. मुलींनी स्वतःला प्रतिकार शक्ती बरोबर. संगीता, तुमचा मुद्दा पोहोचला. बेसिकली सगळ्या महिला असुरक्षित आहेत. हे जे फिलिंग आहे, ही जी भावना आहे, सीमा हिरे, ही जी भावना महाराष्ट्रातल्या महिलांच्या मनामध्ये येते, प्रत्येक आईच्या मनामध्ये येते, प्रत्येक मुलीच्या मनामध्ये येते. हे या सरकारचं अपयश आहे. आणि तुम्ही जे काही महाराष्ट्र बदलायचा तुम्हाला होता, जी सगळी आश्वासनं दिली होती, त्या पातळ्यांवर तुम्हाला अपयश येते. सीमा हिरे, काय म्हणणं आहे? हे सरकारचं अपयश म्हणता येणार नाही, कारण या घटना जसं ताईंनी सांगितलं की यापूर्वी देखील घडत होतात. परंतु मी या निमित्ताने पुन्हा सांगेल की या गोष्टीत राजकारण आणू नये.
सरकारचे पूर्णपणे प्रयत्न मला एक चालू आहे सांगा, की सीमा त्या हिरे आरोपीला पकडून- सीमा हिरे तुम्ही भाजपचे आमदार आहात, मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत तिथं भेट का दिली नाही? भेट द्यायला पाहिजे होती असं वाटतं की नाही? जसं सांगितलं की 2-3 दिवसात एकादशी असेल, अधिवेशन असेल किंवा त्यांचा दौरा असेल, अहो तुम्ही त्यामुळे विठ्ठलाला नियोजित विठ्ठलाला कार्यक्रमांमुळे साकडं कदाचित- घालता, मातोश्रीवर जेवण करता, तुम्हाला वेळ नाही म्हणजे काय? यापेक्षा परंतु महत्वाचं ते- काय असतं? त्यांनी या प्रकरणाची महिलांसाठी गांभीर्याने वेळ नाही. दखल घेतलेली. खरं आहे ते त्यांचं. जरी ते स्वतः तिथे उपस्थित नसले तरी त्यांनी गांभीर्याने या प्रकरणाची दखल घेतलेली आहे गांभीर्याचा आणि त्याची गांभीर्याचा कारवाई चालू आहे. गांभीर्याचा कुठलाही पुरावा मिळत नाहीये. दुसऱ्या प्रेक्षक मेघा शिंपी पुण्यातून आपल्या सोबत आहेत. मेघा शिंपी, तुमचं स्वागत. मला हे सांगा की मुळामध्ये ही सगळी चर्चा तुम्ही ऐकता आहात आणि अशा वेळी ज्या पद्धतीनं कोपर्डीच्या घटनेवर जी रिॲक्शन पाहिजे, जी तत्परता पाहिजे, त्याच्या अनुषंगाने तुमची भूमिका काय काय म्हणणं आहे मेघा? नमस्ते सर. ऍक्च्युली कोपर्डीची जी बलात्काराची घटना ती अत्यंत दुर्दैवी आणि भयानक आहे असं मला वाटतं. आणि 2011 मध्ये दिल्लीमध्ये जे निर्भया कांड झालं होतं त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि संपूर्ण देश त्या घटनेच्या पाठीमागे उभा होता. पण त्यानंतरही जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, बिहार असेल, अशा ठिकाणी अशा घटना नंतरही घडल्या. मग आता कोपर्डीचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यामध्ये बलात्काराच्या घटनेत अगदी क्रौर्याची परिसीमा गाठली असं मला वाटतं व्यक्तिशः. आणि ज्या पद्धतीने त्या मुलीला मारलं त्यावरून त्या आरोपींना कुठल्याही कायद्याचा जरब आहे, कुठल्याही शिक्षेची भीती आहे असं मला वाटत नाही. आणि मग अशा समाजात वाढत अगदी मेघा 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 हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. नीलम गोरे, 30 सेकंदांमध्ये मला सांगा की खरोखरच हे सरकार आल्यानंतर सुद्धा कायद्याची जरब जो आहे तो तर नाहीच, पण उलट पक्षी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होतोय असं आकडेवारीसह लोक सांगतायत. तुम्हाला असं वाटत नाही का की या मुद्द्यावर सरकारनं जरा जास्त गंभीरपणे विचार केला पाहिजे? मला असं वाटतं की निश्चितपणाने जास्त गंभीर विचार केला पाहिजेत. दक्षता समित्या असतील किंवा ज्या ज्या मार्गाने संवेदनशीलता वाढवता येईल ती वाढवली गेली पाहिजे आणि सगळे प्रयत्न करून झिरो टॉलरन्स टू ऑल टाइप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन हे सरकारने अग्रक्रम स्वीकारला पाहिजे. चित्रा वाघ, मला सांगा 30 सेकंदांमध्ये की मुळात तुमची आत्ता अपेक्षा या सरकारकडनं काय आहे? कारण शेवटी असं आहे की जे अत्याचार होते किंवा जे सगळा जो हिंसाचार आहे तो तुमचं सरकार असतानाही या प्रकारचा हिंसाचार होता, अत्याचार होते. मग तुमचं सरकार आणि हे सरकार यांच्या तत्परतेमध्ये काय फरक आहे? तुम्हाला नक्की काय आक्षेप काय आहे? मला इथे एक म्हणायचं आहे, सरकार कोणाचंही असू दे, ज्या पद्धतीने महिलांवर होणारे अत्याचार आहे त्याच्यावरती ठोस पाऊल जे आहे उपाययोजना व्हायला पाहिजे. मला आज इथे आवर्जून सांगायचंय की ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या चर्चा होतात सरकारच्या नाकर्तेपणावरती आम्ही बोलतो आणि त्यावेळेला सत्तेत सहभागी झालेल्या या सगळ्या ज्या बसलेल्या आहेत त्या आम्हाला सांगतात की नाही हे टीका करतात. अरे म्हणजे तुम्ही काय करायचं नाही, तुमचं नाकर्तेपण जे आम्हाला दिसतंय ते आम्ही लोकांसमोर आणतोय, जे आम्ही म्हणतोय ते आम्ही म्हणतोय आणि लोक म्हणतात, त्याच्यावरती पण तुमचा आक्षेप म्हणजे आम्ही बोलायचंच नाही. आणि आम्ही ज्या वेळेला तोंड उघडतो त्यावेळेला तुम्ही म्हणतात नाही नाही हा सामाजिक प्रश्न आहे, याला राजकीय नाही नाही चित्रा वाघ, तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. सरकारचा हा नाकर्तेपणा आहे, सरकारचा हा नाकर्तेपणा आहेच आणि सरकारमध्ये चित्रा तुमचा मुद्दा चित्रा तुमचा मुद्दा एक सेकंद सुशीबेन, एक सेकंद. चित्रा तुमचा मुद्दा पोहोचलाय. चित्रा तुमचा मुद्दा पोहोचलाय. हा सरकारचा नाकर्तेपणा आहेच आणि सरकारमध्ये जागेवर तिथे कोणी असेल त्यानं ही टीका सहनच केली पाहिजे. कारण एरवी ज्या तुम्ही योजना आणता किंवा काय त्याचं अभिनंदन स्वीकारताना ही टीका सहनच केली पाहिजे, जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. विजया रहाटकर, तुम्हाला असं वाटत नाही का? विजया रहाटकर संजय भाऊ, मला एकच सांगायचं आहे. सुशीबेन, एक सेकंद. संजय भाऊ. सुशीबेन विजया रहाटकर, मला सांगा की ही टीका तुम्ही स्वीकारणार की नाही आणि खरंच त्यातून पुढे काही स्वतःमध्ये बदल, कारण तुम्ही मगाशी खूप चांगलं बोललात की आणखी संवेदनशीलता हवी होती, हे तुमचं वाक्य फार महत्वाचं आहे. याचा अर्थ कसूर आहे, आणखी सुधारणेला वाव आहे. ती सुधारणा काय असणार आहे विजया रहाटकर, काय असायला पाहिजे? नक्कीच मला असं वाटतं की अशा प्रश्नांच्या मध्ये आम्ही जितकी अधिकाधिक सुधारणा करता येऊ शकेल तितकी ती चांगली असणार आहे आपल्या या समाजाकरता आणि आपल्या समाजामधल्या ज्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षेकरता. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अजून पोलिसांच्या माध्यमातून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं, याच्याकरता राज्य आयोगानं अधिकाधिक जास्त लक्ष देणं, ह्याच्यासोबत ज्या कायद्यांच्या मधल्या काही त्रुटी आहेत
त्या त्रुटी, कारण शिफारस करण्याचा अधिकार हा राज्य महिला आयोगाला आहे, त्याच्यामुळे त्या कायद्याच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणं आणि याच्यासोबतच जे निर्णय आता पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा सरकारनं काही घेतलेले आहेत त्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी होणं, जसं की आता उल्लेख केला होता की जे छेडछाडीच्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये आता पोलीस 24 तासामध्ये दोषारोपपत्र आता दाखल करायला लागले आहेत. मग ते जर दाखल होत आहे तर मग लगेच ते दाखल झालं पाहिजे, त्याच्यावरचा निकाल लागला पाहिजे. आणि त्यात तर या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला पुढे काम करायचं आहे आणि तुम्ही आता याच्यावर सांगू नका. आम्ही या विषयामध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहोत. तुमच्या सुद्धा ज्या सूचना आहेत त्या आम्ही विजय रहाटकर मला बरोबर विजय रहाटकर तुम्ही आम्ही अतिशय पॉझिटिव्हली पुढे काम करू. बरोबर विजय रहाटकर तुमचे सगळे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे होते. पण विजय रहाटकर मला सांगा, तुम्ही आता जे म्हणता आहात की सगळ्या पक्षांनी सगळे आपले भेद विसरून एकत्र यावं, पण मुळामध्ये तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यापासून सगळ्या पक्षातल्या महिला कार्यकर्त्यांची, विचारवंतांची अशी एकत्र मोठ बांधण्याचा, फौज करण्याचा आणि एकत्रितपणे काही करण्याचा प्रयत्न सुरू केलाय का? असं काही एखादं काम केलंय का तुम्ही? आम्ही नक्कीच हा प्रयत्न केलेला आहे आणि त्या कामाबद्दल जर आत्ताच सांगायचं असेल तर सुदैवानं बरं आहे की दोन्ही आयोगाच्या मेंबर माझ्यासमोर आहेत, इथे नीलमताई आहेत. आम्ही आत्ताच मधल्या काळामध्ये राष्ट्रीय महिला नीती बनलेली आहे आणि या नीतीमध्ये आमच्या सगळ्या राजकीय पक्षांच्या, आमच्या सगळ्या ज्या NGOज आहेत त्या सगळ्या भगिनींनी सहभागी व्हावं आणि या विषयामध्ये त्यांनी माहिती द्यावी, त्यांनी भर घालावी. बरोबर विजय रहाटकर मुद्दा पोहोचला. सुशीबेन एक सेकंद. हो बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला विजय रहाटकर आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही काम करण्याचा विजय रहाटकर मुद्दा पोहोचला. सुशीबेन मी विचारतोय मग बोला. सुशीबेन मला सांगा की मुळामध्ये या खरोखरच नवा राज्य महिला आयोग तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन काही करतोय असं वाटतं का? हे नवं सरकार जे आलेलं आहे ते सगळ्या पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महिला विषयक धोरण आखतंय असं सुशीबेन वाटतंय का? काय म्हणणं आहे? अजिबात नाही. आयोगला, हे सरकारला दिशाच नाही. तुम्ही मला सांगा संजय भाऊ, महिला बाल विकासला प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे का? प्रिन्सिपल सेक्रेटरी जे महिला बाल विकासची सगळी योजनाची अंमलबजावणी करतो, किती दिवस पासून ॲब्सेंट आहे? 2 वर्षामध्ये किती वेळ ते सुशीबेन तुमचा मुद्दा पोहोचला. संजय भाई मला कंप्लीट तरी करू द्या. हो बरोबर. काँग्रेस, राष्ट्रवादी 2 वर्षामध्ये काउन्सिलिंगचं तुम्ही म्हणत आहात देखील नव्हते. अनेक वर्ष ते जाऊ द्या. आम्ही 18 महिन्यामध्ये भरपूर काम केलं आहे. तुम्ही आता तुमचं सांगा. 2 वर्ष गेले. आता अजिबात आमची सरकारचं तुम्ही सांगू नका. तुमच्यासाठी तुम्ही बोला. संजय भाऊ, महिलांचे अच्छे दिन अजिबात आले नाही. बर सुशीबेन हो सुशीबेन तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. पण विजय रहाटकर, या सगळ्या चर्चेचा सूर लक्षात घेऊन तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये सगळ्या राजकीय पक्षांच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांची एकत्रित बैठक आयोजित केली पाहिजे. शेवटी अशा मुद्द्यांबद्दल आपण इथे येऊन चर्चा करतो, पण नीलम गोऱ्यांसारखी एवढी मोठी व्यासंगी या क्षेत्रातली बाई आहे, कार्यकर्ती आहे, किंवा बाकी सगळ्या सुशीबेन आहेत, चित्रा वाघ आहेत, या सगळ्यांचं मला असं वाटतं की या सगळ्या कार्यकर्त्यांना, या सगळ्या महिलांना सोबत घेऊन आपल्याला महिला विषयक धोरण आखलं गेलं पाहिजे. अनेकदा काय होतं की आपण महिला आयोग असेल किंवा काय असेल हे एखाद्या पक्षाचं आहे असं होऊन जातं. असं होता कामा नये. सगळ्यांनी एकत्रितपणे हे काम केलं पाहिजे, तरच या मुद्द्यावर काही तोडगा निघू शकतो. जे घडलेलं आहे ते भयानक आहे, पण केवळ भयानक आहे, अस्वस्थ होऊन चालणार नाही. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काहीतरी उत्तरं शोधली पाहिजेत. अस्वस्थता प्रत्येकाच्या मनात आहे, विषण्णता प्रत्येकाच्या मनात आहे, पण मला असं वाटतं की उत्तरं शोधणं सुद्धा शक्य आहे. ते अगदी अवघड नाही आहे. त्यासाठी काही दीर्घकालीन, काही लगेच, काही तत्परतेनं अशा प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील. पण सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती आहे संवेदनशीलता. आपण संवेदनशून्य आणि बधीर होत नाही ना, हा विचार मात्र सरकारला करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कोपर्डीमध्ये जाऊन भेट दिलीच पाहिजे आणि आपली तत्परता सिद्ध केली पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं खरोखरच आश्वासक पावलं उचलली पाहिजेत. राज्य महिला आयोगानं सगळ्या पक्षांच्या भिंती तोडून, कारण तुम्ही कुठल्याही पक्षाच्या नाही आहात, सगळ्या पक्षांच्या महिलांना, सगळ्या बाकीच्या विचारवंतांना, सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महत्त्वाचं जे काय आहे ते पुढे काम केलं पाहिजे. नाहीतर याच प्रकारच्या घटना घडत जातील. प्रत्येक ठिकाणची एक निर्भया तयार होईल आणि त्या निर्भयावर आम्ही फक्त डिस्कशन्स करत बसू, पुढे काहीच घडणार नाही. ही सगळी चर्चा म्हणूनच फार महत्त्वाची. नवं काहीतरी घडेल, आश्वासक काही घडेल अशी अपेक्षा या निमित्ताने करूया. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.